नमस्कार. सांगावं न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण आलेलो आहोत आता प्रभाग क्रमांक 2 मध्ये. मोसी, बोराडे वस्ती, त्याचबरोबर चिखली, कुदळवाडी हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये ज्ञानेश्वर बोराडे हे नाव सर्वांना परिचित आहे. ते सगळ्यांच्या घराघरामध्ये पोहोचलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सातत्याने जी काही कामं केलेली आहेत, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून देखील मोठं काम आहे. परंतु पक्षांनी थोडंसं त्यांना तिकीट नाकारलं. खरं तिकिटांना ते प्रबळ दावेदार असताना देखील पक्षाने तिकीट नाकारलं. पण जनतेचा रेटा असा होता की जनमत असं होतं की ज्ञानेश्वर बोराडे हे आपल्यापर्यंत येतात, नेहमी आपल्या समस्या सोडवतात, त्याच्यामुळे त्यांनी उभं राहावं. खरं जनरेट्यासाठी म्हणून त्यांनी अपक्ष फॉर्म भरला आणि अपक्ष म्हणून आता ते निवडणूक लढवत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतला जो प्रचार आहे सगळेला पोहोचलेला आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी बोराडे साहेबांची आपण भावना जाणून घेऊया. भाऊ, आम्ही प्रभागामध्ये फिरतोय आणि तुम्ही अपक्ष जरी असले तरी लोक भावना तुमच्या सोबत आहे असं दिसतंय. तुमचं काय याच्यावरती तुमची भावना काय? नक्कीच मी प्रथमतः आपल्या न्यूज चॅनेलचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपण जो पाहिला असेल प्रभागात की लोकांच्या मनात मी आहे. मी सर काम करताना रस्त्यावरती असतो, ग्राउंड लेवलवर असतो. मला एसीत बसून काम करायला आवडत नाही. मी आजही काम करतो, उद्याही करणार आणि परवाही करणार. त्याच्यामुळे नक्की जनतेचा आशीर्वाद माझ्या मागे आहे, म्हणून मी या ठिकाणी अपक्ष उमेदवारी लढवत आहे. हो, मी तुमचं खरं म्हणजे ते जाहीरनामा असेल किंवा तुम्ही केलेली कामं याचा ते पाहिलं. म्हणजे तुम्ही कोरोना काळात लोकांच्या मदतीनं धावणं असेल किंवा साधं ड्रेनेज जरी कुठं काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही तिथं राहून संबंधित अधिकाऱ्याला फोन करून जागेवर थांबून तुम्ही कामं करून घेतलेली आहेत. ही शक्ती येते कुठून बरं? ही शक्ती बघा, एक काम पूर्ण केलं, नागरिकांचा आशीर्वाद आणि नागरिकांचं समाधान मिळालं की त्याच्यात मला आनंद भेटायला लागला. असंच काम वाढत वाढत गेलं आणि आज एवढी कामं केली सर मी की आमच्या इथं प्रभागात मी वाघेश्वर कॉलनी, बोर्डेवाडी, योगीराज कॉलनी, विनायकनगर या भागात मी पाण्याची नवीन लाईन टाकली, ड्रेनेजची नवीन लाईन टाकली, रस्त्यांची कामं पालिकेच्या पाठपुरावा करून रस्त्याची कामं पूर्ण करून घेतली. आमची इथं 200 केवीचा नवीन ट्रान्सफॉर्मर मी पाठपुरावा करून एमएससीबीच्या मागे पाठपुरावा करून मी 200 केवीचा ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी बसलो. एवढं पद नसताना मी एवढी कामं करतोय, जनतेत राहतोय. जनतेत राहणारा मी कार्यकर्ता म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, पक्षाने मला माझ्यावर विश्वास दाखवला नाही, पण मला माझा विश्वास आहे की प्रभाग 2 मधील मायबाप जनता ही माझ्यावर विश्वास ठेवल आणि मला नक्कीच अपक्ष म्हणून पालिकेत पाठवेल. त्यांच्या हक्काचा आवाज म्हणून मला आज मुशीकर चिखलीकरांचा आवाज म्हणून आज माऊली बोराडे बघतो. नक्कीच भाऊ, तुम्ही जे काही काम केलेलं आहे याच्यामुळेच आम्ही पण लोकात जनतेमध्ये फिरतो. तर त्यांनी बऱ्यापैकी तुमचं नाव त्यांच्याकडून आम्ही ऐकलेलं आहे आणि 100% तुम्ही सभागृहात जाल अशी तरी आताची सध्याची परिस्थिती आहे. तरी देखील भाऊ, आता तुम्ही कामं करताय, प्रभागामध्ये फिरत असता, काही समस्या आणखी जाणवतात जे तुम्हाला करायच्या? सध्या काय समस्या आहेत वार्डामध्ये? समस्या बघा, आजही आमच्या इथं रात्री 2-3 वाजता पाणी येतं. माझ्या माता भगिनींना आज पाण्याच्या वेळा ठराविक नाहीये. कधी एक दिवसाडा असलं त्याच्यात पण ठराविक नाही. काही ठिकाणी पाणी अपुरं येतं, काही ठिकाणी प्रेशर असं असतं की प्रत्येकाला मग तिथं मोटर लावायला लागते. मोटर लावल्यामुळे पुढच्यांना पाणी भेटत नाही. आमची इथं मोठ्या मोठ्या सर 20-20 मजल्याच्या सोसायट्या झाल्या, तर पाण्याचं नियोजन नाही. आजही आमची इथं त्या सोसायट्यांना आजही टँकर घ्यावा लागतो. आमची इथं 2-3 सोसायट्या आहेत, त्यांना आजही टँकर घ्यावा लागतो. 12-13 लाखाचं बिल येते टँकरचं. हे पाण्याचं नियोजन नाही. दुसरं समस्या अशी की सर ट्रॅफिकची. आज माझा सहकारी बंधू कामावून येताना किंवा भगिनी कामावून येताना 1-1.5 तास तिला ट्रॅफिक मध्ये वेळ काढावा लागतो. तिचे 1-1.5 तास तिच्या आयुष्यातले खूप महत्वाचे. आज ते कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. एक ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. दुसरा विषय की सर जाधववाडी, बोर्डेवाडी हा जो बैठी एरिया, इथं ड्रेनेजची व्यवस्था नाहीये, गटरची व्यवस्था नाही. आजही तिथं अस्वच्छता आहे, सगळं रस्ते खराब आहेत. डीपी जो आमची इथं जे डीपी रोड आहेत ते अजून ओपन झाले नाही किंवा डेव्हलप केले नाही. दुसरा असा विषय आहे की आम्हाला मुशीकर प्रामाणिकपणे सर टॅक्स भरतात, आम्ही अभिमानाने सांगतो, पण आम्हाला त्या बदल्यात PCMC कडून, मनपाकडून अजून काही असं ठोस काही म्हणजे काम मूलभूत सुविधा जशा पाहिजेत मूलभूत सुविधांनाच आम्ही बांधतोय. तर पुढचं आम्हाला गार्डन नाहीये. आज जवळजवळ आमचा प्रभाग हा 30 वर्ष झाला पालिकेत गेलाय. गार्डन नाहीये, ओपन मैदान नाही, जिम नाही, सभागृह नाही, एखादा हॉल नाही, सांस्कृतिक हॉल नाही, स्विमिंग पूल नाही. काही असं मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत ते आमच्या इथं काहीच नाही. जागा भरपूर आहे, आरक्षित जागा भरपूर आहे, पण ते अजून ताब्यात नाही, डेव्हलप नाही, विकसित. भाऊ, आता तुम्ही नगरसेवक झालात, लोकप्रतिनिधी झालात, तुमच्या नजरेतून तुमच्या व्हिजन मधला प्रभाग कसा दिसेल? 100% प्रभाग स्मार्ट आणि स्वच्छ दिसेल. माझा प्रभाग हा मला भयमुक्त करायचा आहे.
माझा प्रभाग हा मला टँकर मुक्त करायचा आहे, माझा प्रभाग मला ट्रॅफिक मुक्त करायचा आहे. त्याचबरोबर मी आता निवडणुकीच्या प्रचार दरम्यान फिरत असताना प्रत्येकाला मी या ठिकाणी विजनच सांगत आहे. माझं एक पहिलं विजन आहे की सर, आपण जो टॅक्स भरतो प्रामाणिकपणे, त्या टॅक्स वरती PCMC कडून 2% विलंब कर लावलेला आहे. विलंब कर लावलेला आहे तर तो का लावलेला आहे? आज आम्ही आमचा प्रभाग क्रमांक 2 हा 20 वर्ष झाला विलंब करतोय तुमच्या सुविधांसाठी. आजही तुम्ही सुविधा देत नाही. आम्ही कधी पुढे गाजावाजा केला नाही, आम्ही पुढे त्याचा तुमच्याकडून विलंब कर मागितला नाही PCMC कडून. जर आमच्याकडून जर टॅक्सला करात जर आमच्याकडून थोडस विलंब झाला तर तुम्ही तो 2% दर महिन्याला विलंब कर लावता. माझं पहिलं सभागृहात पहिलं पाऊल हे विलंब कर माफ करण्यासाठी असणार आहे, हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो. आजही आमच्या इथं बघा, आता काही सोसायट्यात पाणी आम्ही विकत घेतो. महापालिकेला तुम्ही टॅक्स भरताय तरी पाणी विकत घ्यावं लागतं. पाणी विकत घेतो, लाईट विकत घेतो, कचऱ्यासाठी पैसे देतो, रस्त्यांसाठी आपण रोड टॅक्स भरतो, PCMC ला आपण टॅक्स भरतो. त्याचा बेनिफिट काय आहे? सगळे टॅक्स भरून देखील मूलभूत सुविधा जर मिळत नाहीयेत तर मग गेल्या 5 वर्षात नंतर प्रशासन का याच्यात कामं झाली नाहीत, अशीच भावना सगळी. हो, अशीच भावना आहे ना सर. मुशी कर संकलन विभाग आहे मुशीतलं, त्यांना सर्वात जास्त कर जमा झाला म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला आणि अभिमानाची गोष्ट आहे. एवढी मुशीकर चिखलीकर आमचे प्रामाणिक, प्रभाग 2 एवढा प्रामाणिक आहे की सगळ्यात जास्त टॅक्स भरला. जर एवढा आम्ही प्रामाणिक असेल तर तुम्ही पण आम्हाला सुविधा तशा द्या ना. आज 30 वर्ष 20 वर्ष एक पिढी निघून गेली सर. गार्डनची वाट पाहता पाहता एक पिढी आमची निघून गेली. 30 वर्ष काही फार कमी नाही. 30 वर्ष अजूनही आमच्या प्रभागात गार्डन नाही, मैदान नाही, आरक्षित जागा आहे, डेव्हलप नाही, शाळा नाही, हॉस्पिटल. नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल आता शेवटचा दिवस आहे प्रचाराचा? 5:30 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. नागरिकांना काय आवाहन कराल? बघा, मी नागरिकांना आपल्या माध्यमातून मी एक आव्हान करतो, एक भावनिक साथ देतो सर, की तुम्ही असा उमेदवार निवडा की तो तुमच्या हाकेला धावून येईल, तुमच्यातला असेल, तुम्ही त्याला हाताला धरून काम करून घेऊ शकता असा उमेदवार तुम्ही निवडा. तो तुमच्यासाठी असेल, तुमच्याकडे तो 4 वेळा आलं पाहिजे की मला काम द्या. तुम्ही त्याच्याकडे 4 वेळा झाला असा उमेदवार बघू नका. मी सुशिक्षित आहे सर, मी प्रभागाचा अभ्यास केलेला, मला प्रभागात काय पाहिजे हे माझे नागरिक मला सांगते. मी नागरिकांच्या समस्यासाठी सर रस्त्यावर आंदोलन केले, उपोषण केले, वेळोवेळी भांडत असतो. माझ्या लोकांसाठी मी वेळोवेळी भांडत असतो. म्हणून मी आज मुशीकरांचा, चिखलीकरांचा आवाज म्हणून मी पालिकेत जाणार आहे. 100% 16 तारखेला आम्ही या ठिकाणी गुलाल उधळणार. 100% मायबाप जनता मला न्याय देणार. पक्षाने जरी न्याय दिला नाही तरी मायबाप जनतेचा आशीर्वाद, पाठिंबा आणि विश्वास हा माझ्या मागे आहे. नक्कीच भाऊ. हे बघा, माझ्या हातात त्यांचा ते जाहीरनामा आणि त्यांनी कामं केलेले. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये प्रभाग कसा दिसेल, त्यांचं विजन काय त्यामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी उज्ज्वल भविष्यासाठी, नाही का. डिजिटल शैक्षणिक सुविधा असतील, त्यामध्ये वैद्यकीय सुविधा, रस्ते व्यवस्था, उद्यान, सांस्कृतिक भवन, महिला सक्षमीकरण, पाणी व्यवस्थापन, थर्ड आय, याच्यामध्ये थर्ड आयच्या माध्यमातून प्रभागातील CCTVचे विस्तारीकरण करून गुन्हेगारीला चाप बसवण्याचा त्यांचा खरं मानस आहे. असे तरुण तडफदार जर नेतृत्व पुढे आलं तर नक्कीच गुन्हेगारीला चाप बसेल. आणि तुमच्या विजन मध्ये ते आलंय रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट असेल किंवा ओपन जिम आणि व्यायामशाळा. भाऊंनी सांगितलं की या गोष्टी आमच्याकडे नाहीत, म्हणजे महापालिका आमचा सत्कार करते प्रभागाचा की जास्त टॅक्स भरते म्हणून. आणि जर का तुम्ही या सुविधा देणार नसाल तर मग असं भाऊंचं मत आहे. भाऊंना खरं मनपूर्वक शुभेच्छा.